सर्वांना माझा प्रथम नमस्कार। मी उत्कर्ष शंकर निंबाळकर, जिल्हा परिषद केंद्र शाळा नागपूरचा विद्यार्थी। मी तुमच्या समोर एक कथा सांगणार आहे। त्या कथेचे नाव आहे वणवा पेटला क्रांतीचा। जन्मभूमीत धाव घेतली, सोडून आपले माता पिता, आयुष्याची होळी केली, स्वतःच रचली आपली गाथा। शूरवीरांच्या पराक्रमाची चला गाऊया गौरव गाथा, चला गाऊया गौरव गाथा। पश्चिम खानदेशातील नंदुरबार मधील ही गोष्ट। सकाळ सकाळी आजीने शिरीषला हाक मारली। शिरीष, हे शिरीष, येतोस का लाडू वळायला? आजी म्हणाली, आजी आज मला शाळेत लवकर जायचं आहे। झेंडा घेऊन आम्ही सर्वजण शाळेतून बाहेर पडू आणि मिरवणूक काढू। आज 9 सप्टेंबर, महिना झाला चलेगाव चळवळीला। इंग्रज या देशातून जातील का? आजी म्हणाली, आम्ही त्यांना घालू, हाकलून द्याऊ, त्यासाठी वाटेल ते करू अथवा मरू। आधी आजीला मदत कर, ये लाडूवर। शिरीष सर्वांचा लाडका मुलगा होता। तो शाळेतील अभ्यासातही चांगला होता। विजेचा बल्ब बिघडला तर तो दुरुस्त करायचा, घरातील लहान मोठी कामे करायचा, मोठ्यांचा आदर ठेवायचा, अशा अनेक गोष्टी त्याला येत होत्या। दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरात कसला तरी कार्यक्रम होता म्हणून तयारी चालली होती। घड्याळ 11 वाजला। शिरीष तडकन उठला। आजी जातो का मी, असे म्हणून तो निघून गेला। शाळेत सर्वजण आले होते। शाळेत पोचताच सर्वजण त्याच्या भोवती जमले। शिरीष, पोलिसांनी मिरवणुकीमध्ये झेंडा न्यायला बंदी घातली आहे आणि घोषणा द्यायलाही बंदी घातली आहे। असू दे बंदी, आपण नाही घातलं त्या इंग्रजांना, आपण या देशाचे शूरवीर आहोत। शिरीषने सर्वांना गोलाकार उभा केले व आपण स्वतः त्यांच्या पुढे उभं राहिला। एकाच्या हातात झेंडा दिला। इतक्यात एक पोलीस झेंडा हिसकवण्यासाठी धावून आला। त्या मुलाने दुसऱ्याच्या हातात झेंडा दिला। पोलीस त्याच्याकडे गेला। त्या मुलाने तिसऱ्याच्या हातात झेंडा दिला। पोलीस त्याच्याकडे गेला। असे करताना पोलिसाला झेंडाच घावला नाही व तेथून तो तंतन निघून गेला। भारत माता की जय, वंदे मातरम, करेंगे या मरेंगे, 40 कोट नहीं दबेंगे, करेंगे या मरेंगे, 40 कोट नहीं दबेंगे, असे जयघोष झाले व मिरवणूक चालू झाली। मिरवणूक मुलीच्या शाळेपाशी आली। वर्गावर्गातून मुली बाहेर आल्या व त्याने जयघोष करत मिरवणुकीत सामील झाली। मिरवणूक पुढे गेली। मिरवणूक कोर्टाजवळ आली। शिरीषने तेथे भाषण सुरू केले। कोर्टातील वकील मंडळी बाहेर आली आणि शिरीषचे भाषण ऐकू लागले। भाषण संपले, मिरवणूक पुढे निघाली। इतक्यातच मागून पोलीस लाठीमार व गोळीबार करत आले। मुलांची पंगापांग झाली। काही दीड मुले तिथे सोडली व काही मुली गलीच्या तोडाशी उभ्या होत्या। शिरीष विजेप्रमाणे तेथे धावून आला आणि म्हणाला, मुलीवर काय गोळा झाडता? आधी आंबास मारा, ही बघा माझी छाती उघडी आहे। पोलिसाने गोळी घातली पण नेम चुकला। जरा नीट नेम, जरा गोळ्या सापल्या नाहीत ना? शिरीषने पोलिसांना निर्भरपणे विचारले। पोलीस अधिकारी जवळ गोळी घातली। बाळ शिरीष धडकन खाली पडला। त्याचा प्राणापेक्षाही आवडता मित्र लालदास त्याला गोळी घातली। झाडाआड उभा असल्यावर 10 वर्षाचा धनसुखला त्यालाही घोपसून ठार करण्यात आला। 8 वर्षाचा घनश्याम त्यालाही ठार करण्यात आले। पाणी पाणी, शिरीष क्षीण आवाजात म्हणाला। भारत मातेला स्वातंत्र्य मिळावे म्हणून या मुलांनी आपले प्राण दिले। स्वराज्य स्वराज्य म्हणत, पाणी पाणी म्हणत, महात्माजींचे नाव ओठावर खेळवत त्या मुलांनी आपले प्राण पत्करले। भारत मातेला स्वातंत्र्याच्या हसत मुखेवर रक्ताची उधळण करणारे क्रांतिकारक या भूमी जन्माला आले। लहान बालिकापासून ते स्त्रिया, माणसे, अभान वृद्धांपर्यंत या घटनेने पेटून उठले आणि सारा भारत देश पेटून उठला। आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। धन्य ती तेजस्वी मुले, धन्य तो शिरीष कुमार आणि धन्य त्याचे ते बाल सवंगडी। जय जय महाराज, धन्यवाद।